अरे ते 3,000 कोटी मी त्याला म्हणलं, बाबा तुझ्याजवळ ईबीआय सीबीआय आहे, इन्कम टॅक्स आहे, ईडी आहे, सगळ्या दृष्टिकोनातून जरा माझी इन्क्वायरी कर ना. तुला जमलं तर सत्ता तुझ्या पक्षाची आहे. तू तर त्या भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे, पण टिमकी तर बोर्डीकरचीच वाजी तू 12 महिने. म्हणजे तू बोर्डीकरचा जिल्हा अध्यक्ष आहेस का भारतीय जनता पार्टीचा, आधी हे स्पष्ट कर ना. त्यामुळे तू ज्याच्यासोबत राहतो, ज्याची तू टिमकी वाजवतो, त्याच्या किती खाली अंधारे हे बघितलं का तू? भारतीय जनता पार्टीचे संलग्न संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, माजी जिल्हा अध्यक्ष आदरणीय कैलासवासी बंकटलालजी मुंदडा ह्यांच्या जागेवर भारतीय जनता पार्टीचं सध्याचं कार्यालय आहे. ती जागा त्यांची. त्याचं पीआर कार्ड खोटे बनवले. कोर्टात गेल्यानंतर कोर्टानं ते पीआर कार्ड रद्द केले, पण ते पीआर कार्ड रद्द केल्यावर सुद्धा त्या तिथली जागा कमी करण्यात आलेली नाही. तो अधिकारी ज्यांनी पीआर कार्ड यांना डुप्लिकेट बनवून दिलं होतं, तो अधिकारी निलंबित झालाय. अशा लोकांची जागा तुम्ही स्वतःच्या नावानं राज्यमंत्र्यांनी करून घेतली आहे. ह्याची जर चौकशी लागली, खरेच तुम्ही न्यायदेवता म्हणून बसलात वरी, मुख्यमंत्र्याला माझी विनंती असेल, तुम्ही खरंच या राज्याचे मुख्यमंत्री आहात, खरंच तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहात, तुम्ही खरंच जर स्वाभिमानी असताल आणि खरंच तुम्ही राज्यातल्या एखाद्या संघाच्या कार्यकर्त्याला, संघाच्या नेत्याच्या परिवारामध्ये जर अशा स्वरूपाच्या घटना घडल्या असत्या, तर तुम्ही अशा कैलासवासी ॲडव्होकेट बंकटलाल मुंदडाजींच्या परिवाराला न्याय देणार आहात का? खरं असेल तर न्याय द्या, खोटं असेल तर माझं काय म्हणणं नाही तुम्हाला. पण त्याचं खरं असून सुद्धा इथं मुस्कटदाबीनं, सत्तेच्या जोरावर, बळाच्या जोरावर संघाच्याच एका चांगल्या माणसाची जमीन तुम्ही हडप करता आणि तुम्हाला त्याची सुद्धा काही लाज वाटत नाही. आणि इथं तुम्ही पुन्हा दुसऱ्याच्या टिमक्या वाजविता. अरे तुम्ही टिमकी कोणाची वाजवायले? भाजपची वाजवायले का बोर्डीकरची वाजवायले? तुम्ही बोर्डीकरचे जिल्हा अध्यक्ष आहेत का भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत, हे अगोदर स्पष्ट करा आणि मग आपण त्या विषयावर बोलू. तर महापौर पदासाठी आरक्षण सुटणार आहे, आता सत्ता तुमची आहे. किती इच्छुक आहेत महापौर पदासाठी आपल्याकडे? आणखीन काय, आता शेवटी बघा, इच्छुक 100 पैकी 100 जरी असले तरी शेवटी एक महापौर होणार आहे. आणि आरक्षण सुटल्यानंतर कोणत्या प्रवर्गाला सुटते त्यानंतर त्याची भूमिका ठरेल आणि त्या पद्धतीने त्याला आरक्षण मध्ये सगळ्याला विश्वासात घेऊन, पक्षाला विश्वासात घेऊन पक्ष जे आदेश देईल त्याप्रमाणे ह्या ठिकाणचा महापौर होईल. त्यामुळे काय अडचण असेल कारण भाजपकडून काही नगरसेवक गळाला लावण्यासाठी काही फोनाफोनी सुरू आहे. आपले सगळे 37 जे उमेदवार आलेले ते आहेत का सुरक्षित? आपले सगळे 37ला 37 सुरक्षित आहेत. एक अपक्ष 38 वाला बी आमच्यासोबत आलाय. आणखीन उरलेले 4 सुद्धा आमच्याकडे येतील. त्यामुळं कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळं आज आम्ही किंवा उद्या आम्ही जिल्हाधिकाऱ्याला जाऊन आमच्या जे काही 25 सदस्य आलेत त्यांचं आम्ही रजिस्ट्रेशन करून तिथं आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला एक आम्ही पक्षाच्या वतीनं एक संयुक्तिक पत्र देणार आहोत आणि त्या ठिकाणी रजिस्टर करून आम्ही आमच्या पार्टीचं त्या ठिकाणी अजेंडा ठेवणार आहोत. त्यामुळे काय असं शेवटी बघा, महापौर पदाची मागणी करण्याचा अधिकार त्यांना पण आहे. ते सहयोगी आमचे पक्ष आहेत. पण शेवटी समन्वयातून आम्ही दोघं बसल्यानंतर तो विषय मार्गी निघेल. एवढा काही टोकाची भूमिका होणार नाही. लोकसभा विधानसभेला काँग्रेसनं शिवसेनेची साथ दिली, महापालिकेत देखील काही जागांवर ऍडजस्टमेंट केली, माघार घेतली काँग्रेसचं असं म्हणणं काय? भारतीय जनता आपलं काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही संयुक्त ह्या ठिकाणी लढलो आणि संयुक्तच महापौर होईल, संयुक्तच उपमहापौर होईल. बाकी सगळ्या महापालिकेतल्या ज्या काही स्टँडिंग कमिट्या असतील, इतर कमिट्या असतील, त्या सगळ्या संयुक्त होतील. भारतीय जनता पार्टीचा क्लेम बघा, शेवटी कोणत्याही पक्षाला आपल्या पक्षाला एखादं जबाबदारीचं पद मिळावं अशी अपेक्षा असते, त्यात गैर नाही. परंतु जिथं मोठा भाऊ कोण, छोटा भाऊ कोण हे बघितल्यानंतर निश्चितच शिवसेनेच्या 25 जागा आहेत आणि त्यांच्या आहेत 12 जागा. त्यामुळे त्यांनाही हे माहिती आहे, पण आता थोडी क्लेम करावं लागते, ते भाग वेगळा. राज्यात भाजपला यश आलं पण परभणीत आलं नाही, काय कारण वाटतं? राज्यात भाजपला यश आलं पण परभणीत आलं नाही, त्याचं कारण तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. कारण ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्री ज्या प्रभागात राहत्यात त्या प्रभागातले ते उमेदवार निवडून आणू शकल्या नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची इथे काय परिस्थिती आहे ते त्यांनी जाणून घ्यावी. म्हणून मला असं वाटतंय की ह्या ठिकाणी स्वतःच्या वार्डातले प्रभागातले माणसं निवडून आणू शकल्या नाहीत, ह्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्र्यांनी आपल्या नैतिकतेचा थोडा जरी आपल्याला सन्मान असेल तर राजीनामा देऊन आपण मोकळं व्हावं.